खरं तर या एक्झिबिशनमध्ये फिरणंच अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आपण बघू शकतो की हे जे तरोटाची पानं आहेत ही इथं जिथे फ्रेश आहेत अत्यंत सुंदर दिसतात आहेत. मात्र इथेच हे प्रदर्शन थांबत नाही, तर इथं तरोड्याची पानं ही सुकवून ठेवलेली आहे, म्हणजे ते जास्त काळ टिकू शकतं. त्याचबरोबर त्याची इथे आपण पावडर बघतो आहोत. मात्र यातील इंटरेस्टिंग भाग ही पानं किंवा ही पावडर नसून यांचा उपयोग कसा करण्यात आलेला आहे हे आहे. आपल्याला चक्क इथे भजे बघायला मिळतात आणि ही तरोट्याच्या पानाची भजी बनवण्यात आलेली आहे. हेच नाही तर इथे शेव सुद्धा दिसते आहे. साधी भाजी जर का खायची असेल तर ती भाजी सुद्धा इथे बाजूला आहे. आणि इथं रिबन पपडी म्हणून अत्यंत इंटरेस्टिंग असा स्नॅक सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आहे. तेच जर का आपण पुढे पाहिलं तर खापर फुटीची ही पानं आहेत. खापर फुटी हे नाव सुद्धा खरं तर ऐकलं नव्हतं, मात्र नागपूरच्या अगदी जवळ गोंदिया गडचिरोली भागातून ही पानं आलेली आहेत. आणि ह्याचं सुद्धा आपण बघू शकतो अशा पद्धतीनं भाजी तर आहेच, भाजीच दोन पद्धतीनं बनवलेली आहे, एक डाळ टाकून एक साधी, तर दुसरीकडे अगदी हे खारे शंकरपाळे इथे बनलेले आहेत आणि मठरी सुद्धा या खापर फुटीच्या पानांची आपल्याला बघायला मिळते आहे. खापर फुटीमध्ये जर का एखाद्याच्या अंगामध्ये खूप पाणी झालं असेल तर ते पाणी कमी करण्यासाठी अगदी डायबिटीस पासून तर त्याचबरोबर डोकेदुखीपर्यंत असे अनेक वापरासाठी ही उपयोगात येऊ शकते. त्याचबरोबर लॅक्सेटिव्ह म्हणून हे तरोटाची पानं सुद्धा वापरल्या जाते. आपण पुढे जर का बघितलं तर लोडंगा म्हणून सुद्धा ही पानं दिसतात. फारच वेगळी अशी ही पानं आहेत. आपण जर का बघितलं तसा हा अगदी गवत वाटतं, मात्र या गवतातून अनेक महत्वाचे रोग दूर होऊ शकतात. अगदी मसल बनवण्यापासून, जॉन्डिसच्या पेशंट्सपासून, अस्थमाच्या पेशंट्सपासून तर डायबिटीसच्या पेशंट्सपर्यंत ही जी अगदी सुकलेली पानं आपल्याला लोडंगाची दिसतात त्याचा उपयोग होतो. त्यापुढे शेरदिरे म्हणून नावाची ही भाजी आपण बघतो आहोत. ही सुद्धा अत्यंत वेगळी दिसते आहे आणि ही जी पानं आहेत त्याची अशा पद्धतीनं इथं भाजी केलेली आहे. मात्र ही भाजी अगदी वेगळी दिसते आहे. ह्याचे सुद्धा चकल्या, मठरी हे दिसतंय. सर्वात इंटरेस्टिंग मला मात्र ही कुडाची फुलं वाटली, कारण ही अगदी मोगऱ्याच्या फुलांसारखी दिसतात, मात्र जवळ आलं की ही थोडीशी वेगळी दिसतात. ही जी फुलं आहेत ही हातात जर का उचलली आणि ह्याचा वास घेऊन पाहिला तर ह्याचा सुवासही अत्यंत सुंदर आहे. मात्र हे इथे बघायला पाहिजे, ही सुकलेली जी फुलं आहेत आणि या सुकलेल्या फुलातून ही जी पावडर बनवली आहे त्याचा वापर अगदी डिसेंट्रीपासून तर अल्सरपर्यंतचा त्रास असणारी मंडळी करू शकतात आणि ती सुद्धा इतक्या स्वादिष्ट पद्धतीनं. इथं ह्याची मटरी सुद्धा बनवलेली आहे आणि पुरी सुद्धा बनवलेली आहे. बघूया या फुलांची ही पुरी कशी लागते. ह्याची पण चव अगदी वेगळी आहे. आपल्याला सगळ्यांनाच ह्यातील काही गोष्टी माहिती असू शकतात, मात्र शेवग्याच्या शेंगा म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या शेवग्याच्या शेंगाची पानाचा वापर मात्र आपण फारसा कधी करत नाही. ती पानं इथे ठेवलेली आहे आणि या पानातून चक्क इथे इडली बनवलेली आहे. अत्यंत इंटरेस्टिंग हे आहे. त्याचप्रमाणे भजी सुद्धा इथे बनलेली आपण बघू शकतो. पुढे सुद्धा अनेक इंटरेस्टिंग भाज्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या सगळ्यांचा वेगवेगळा वापर इथे केलेला आहे. मला फार इंटरेस्टिंग हे अरहतफरीचे पानं वाटली आहेत. आपण बघू शकता अत्यंत माऊ अशी ही पानं आहेत, खूप सुंदर अशी ही पानं आहेत आणि त्याची ही सुकलेली पानं आहेत. भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे. सुकी भाजी आहे, पातळ भाजी आहे, रिबन पपडी आहे, मात्र त्याचबरोबर अत्यंत मॉडर्न दिसणारी आणि लहान मुलांना आवडेल अशी नॅचोज सारखे ही त्याची मठरी सुद्धा बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यंत इंटरेस्टिंग हा रानभाज्यांचं हे प्रदर्शन आहे. नुसतं रानभाज्या बघितल्या आणि त्या अत्यंत चांगल्या आहेत रोग निवारणसाठी हे सांगणं एक गोष्ट झाली, मात्र त्या भाज्यांना इंटरेस्टिंग करून कसं खाता येईल हे सांगणे दुसरी गोष्ट आहे आणि ते या प्रदर्शनाला साध्य झालं आहे.